बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसलेला आहे। रिश्टर स्केलवर 3.3 भूकंपाच्या सौम्य धक्क्याची नोंद झाली आहे। नाशिक वेधशाळेपासून 278 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे। तर भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलंय। यावेळी शाळेतून मुलांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। और जितने भी ड्राइवर हैं उन्हीं के साथ में बच्चे घर जाएंगे। 10:30च्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। भूकंपामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय। रिश्टर स्केलवर 3.3 भूकंपाच्या सौम्य धक्क्याची नोंद झालेली आहे आणि नाशिक वेधशाळेपासून 278 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। इम्तियाज, या संपूर्ण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय, काय सविस्तर तपशील? मॅम, जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुका व सावदा परिसरामध्ये भूकंप सौम्य झटके सकाळी जाणवले आहे। त्याचा केंद्रबिंदू जे आहे 278 किलोमीटर नाशिक केंद्रबिंदू आहे आणि स्केलवरती 3.3 असं सौम्य धक्केची नोंद करण्यात आलेली आहे। या भुसावळ परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्व नागरिक बाहेर पडलेले आहेत आणि यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी घाबरण्याची काही गरज नाही आहे। हे झटके अजून येऊ शकते असंही त्यांनी माहिती दिलेली आहे आणि जे शाळा आहेत ते शाळांचे जे विद्यार्थी असतील त्यांना सर्वांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ग्राउंडवरती बसवण्यात आलेलं आहे। मॅम, इम्तियाज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बाहेर पडलेले काय विषय कसा आहे? आता 10:30 वाजता 3 यांचे अर्थक्वेकचे झटके 2 आलेले आहे, पण त्यामध्ये 10:35ला आणि ते 3.3 रिश्टर स्केलवर त्यांच्या हे होता। त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या हानीच्या बाबत कोणत्याही न्यूज नाही आहे आणि आमची टीमसुद्धा लोकांकडे गेलेली आहे।